दिसतंय, सगळं दिसतंय. हॅलो, माझी मिशी निघाली की काय? आता बाहेरचं खाल्ल्यावर काय होणार आहे? तुम्ही बरं होणार. तुम्ही जे आजारी पडला आहात ते स्वच्छतेच्या अतिरेकामुळे. काय पण आता ह्याच्यावर एक उपाय आहे. कोणता? माझे औषध, माय मेडिसिन्स. येस. आणि अजून एक आहे उपाय. काय? तुमचा नवरा जसं म्हणेल त्याच्या जसं मनाला येईल तसं वागणं. येईल तसं म्हणजे? मनाला येईल ते खाणं, मनाला येईल तिथे राहणं, मनाला येईल तसं जगणं. एन्जॉय युअर लाईफ अँड एन्जॉय युअर हनीमून. येस. डॉक्टरांनी सांगितलेलं सगळं पथ्य संपलं. हे खरंच खूप बरं वाटलं मला ही सगळी पथ्य पाळून. म्हटलं आता चला आपल्या मूळ रुटीन वर यावं. म्हणजे का? अगं ते पथ्य चांगलं होतं की. हे बघ नंदिनी, तुला असं नाही वाटत का ग, तू आधी जे वागत होतीस ते योग्य नव्हतं? तुला जो ताप आलेला ना, त्या घोर आजारातून त्यांनी तुला बाहेर काढलं, मरणाच्या दारातून असं खेचून काढलं. मग त्यांचे आभार नको मानायला? आणि परत आपल्या इकडे येणं होईल न होईल ते एकदा भेटून घेऊया ना. हो रे, बरोबर आहे तुझं म्हणणं. बस ठरलं. बघ, हे डॉक्टरांचं हॉस्पिटल. वाव, किती छान आहे ना, साफ आणि स्वच्छ. ते आहेच इथं. काय नाही, बस ना, बस. हो, तू पण बस ना. मी बसतो तर डॉक्टर कसे भेटणार? काय? डॉक्टर मला कसे भेटणार? अपॉइंटमेंट तर तुझी आहे, तुलाच भेटणार हो की नाही? हो. तू बस, मी येतोच जाऊ जरा. गुड मॉर्निंग डॉक्टर. गुड मॉर्निंग मिसेस नंदिनी. ओ वाव. तुम्हाला माझं नाव लक्षात आहे तर? ऑफकोर्स. तुम्हाला सांगते, तुमच्या या गोळ्या औषधांनी मला किती बरं वाटलंय म्हणून सांगू. नका सांगू. कारण तुम्ही त्या औषधांनी बरं झालेलाच नाहीये. तुम्ही बरं झालेलं आहे त्या बाहेरच्या पाणीपुरीने, त्या रोमॅन्टिक चहाने, त्या प्रेमपूर्ण अंडा-बुर्जीने. हे सगळं तुम्हाला कसं कळलं? कारण मीच तुम्हाला सांगितलं ना काय. ओ या, माझ्या डोक्यातनच निघून गेलं ते. शुअर, तुम्हीच सांगितलं नाही का? तुम्हाला सांगते, तुमच्या सल्ल्याने सारं काही व्यवस्थित झालं. तसं बघायला गेलं तर मी काही फारसा कुठल्या डॉक्टरवर विश्वास वगैरे ठेवत नाही, पण तुमच्या सल्ल्यामुळे ना माझी तब्येत अगदी बरी झाली. मी इतका महान, इतका चतुर, इतका चाणाक्ष डॉक्टर असलो तरी माझे सुद्धा प्रॉब्लेम आहे की हो. अरे देवा, काय सांगता? तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे डॉक्टर? माझे केस खूप गळतात. हे काय? तुमच्या पांढऱ्या केसांच्या खाली काळे केस? शपथ, ही माठच आहे यार. म्हणजे स्वानंद तू? अगं, माझ्या एका प्रायोगिक नाटकातलं हे एक कॅरेक्टर होतं. नंदिनी, स्वच्छतेबाबत तुझं असलेलं हे वेड, दिवसातनं 10-10 वेळा आंघोळ करणं, बाहेरचं काही न खाणं, उठसूट कशासाठी औषधं घेत राहणं, हे जरा जास्तच होतंय असं नाही वाटत का तुला? म्हणून मला हा सगळा प्रकार करावा लागला. नंदिनी, गेले काही दिवस तुझे औषध घेतेयस, ते औषध नाही आहे का? नंदिनी, तुला हे जाणवलं की नाही मला माहिती नाही, पण गेले काही दिवस तू बाहेरचं खाऊन, कुठली औषधं न घेता, थंडी वाऱ्याचं स्वेटर शॉल न घेता फिरू नयेत, दर काही वेळाने आंघोळ न करताही तू अजिबात आजारी पडली नाहीयेस, हे माहितीये तुला? मला असं वाटतं तू समजू शकतेस. बस, मी यापुढे तुला काही सांगणार नाहीये. आता तूच ठरव, जे काय केलं ते बरोबर होतं का चूक? माझ्यावर रागवायचं रागव, पण प्लीज असं नको. हे बघ, मी एक काम करतो, मी आता पटकन आंघोळ करून येतो. मी दिवसात 10-10 वेळा आंघोळ करत जाईन, 100 वेळा हात धुत जाईन, सगळं स्वच्छ ठेव. पण तू प्लीज मला सोडून नको ना जाऊ. ऐक तू ना. जरा गप्प बसशील का? तुला दिसतंय का मी कसली बॅग भरतीये ते? बघ, तूच बघ. आयुष्यभर सतत रोगराई, आजारपण यांना घाबरूनच राहिले मी. आणि मग त्यामुळे आयुष्यातले कितीतरी क्षण
असेच निसटून गेले रे. तो लहानपणी खायचा गोळा, ती कुल्फी, हे सगळं कधी जगलेच नाही रे मी आयुष्यात. पण हे सगळं मी या 4 दिवसात जगले, फक्त तुझ्यामुळे. माझ्यामुळे आता नाही मी अशी वागणार हो. नाही म्हणजे कसं आहे ना, यापूर्वी सुद्धा काही लोकांनी सांगितलं होतं मला की तू इतकी अशी नको वागत जाऊ, जरा विचित्र वाटतं, ते वेड्यासारखं वाटतं. पण मी नाही लक्ष दिलं त्यांच्याकडे कधी. पण जेव्हा मला हे कळलं ना की माझ्या वागण्याचा तुला त्रास होतोय, म्हणजे तुला इतकी नाटकं वगैरे करावी लागतात, तेव्हा मला टेन्शनच आलं माहितीये. म्हणजे तेव्हा मी विचार करायला लागले रे की खरंच आपण इतकं वेड्यासारखं वागतोय का? आपल्या वागण्यामुळे खरंच कोणीतरी इरिटेट होतंय का? तेव्हा काय उत्तर आलं माहितीये? हो. हो, असंच आलं. नंदिनी, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला ना की ती गोष्ट बिघडत जाते. जसं आपला मधुचंद्र बिघडला ना, हो. माझ्यामुळे झालं नाही सगळं. मग काय? सॉरी. अगं उलट आता तर आपल्या हातात अख्खं आयुष्य आहे. आणि मधुचंद्राचे अजून 2 दिवस सुद्धा बाकी आहे. आता तू आहेस. अति तिथे माती असं पूर्वजांनी म्हणून ठेवलंय. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. म्हणजे वाईट गोष्टीचा अतिरेकही वाईट आणि खूप चांगल्या गोष्टीचाही अतिरेक. आयुष्याला बॅलन्स हवाच ना. तर भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत घरी दिवाळीची तयारी असेल, जरा मदत करा घरी. बायको फार दमते हो. बघा, करंजी, लाडू काय करता आलं तर तुम्हाला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मी घरी येणार, त्यामुळे घर स्वच्छ, साफसफाई असलेलं ठेवा आणि काळजी घ्या.